तुम्ही उठल्यावर सर्वप्रथम देवाचे आभार माना. देवाने तुम्हाला आयुष्याची सुंदर देणगी दिली आहे. तुम्ही स्वतःला चांगले जगण्याची देणगी कशी देऊ शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून देवाचे पुन्हा पुन्हा आभार माना, कारण त्याने तुम्हाला जे काही दिले आहे ते आजपर्यंत इतर कोणालाही मिळालेले नाही. जेव्हा आपण कोणतेही काम भगवंताचे स्मरण करून करतो, तेव्हा भगवंताची शक्ती आपल्याला त्यात मदत करते आणि आपले यश निश्चित होते. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या जीवनात संकटे येतात, पण देव त्याची होडी कधीच बुडू देत नाही. झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेलं सर्व कर्म देवापर्यंत पोहोचते. सर्वांची सेवा करा, पण कोणाकडून आशा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो, मानव नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करण्याच्या स्थितीत असाल तर त्याला नक्कीच मदत करा, कारण देव तुमच्याद्वारे कोणाच्या तरी प्रार्थनेचे उत्तर देत असतो. देव म्हणतो, उकळत्या पाण्यात जशी सावली कधीच दिसत नाही, त्याचप्रमाणे अस्वस्थ मनातून उपाय दिसत नाही. शांत रहा आणि प्रयत्न करा, सर्व समस्या सुटतील. स्वतः आनंदी रहा, इतरांना आशीर्वाद आणि आनंद देण्यात इतके व्यस्त रहा की जेव्हा दुःखाने आपल्या दिशेने घंटा वाजवायची असेल तेव्हा त्याला एकच आवाज ऐकू यावा. या मार्गाच्या सर्व ओळी व्यस्त आहेत. तुमच्या सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, कारण खोटं कितीही शक्तिशाली असलं तरी प्रत्येक वेळी ते सोडावंच लागतं.